नमस्कार, मी ओंकार. मित्रांनो, अंधारातल्या खोलीत प्रकाश पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे खिडकी. घराला नव्या आकृतीमध्ये सजवण्याचा मार्ग म्हणजे खिडकी. आपलं मन खचलेलं असताना, बिथरलेलं असताना अथवा आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा सोडून जाते तेव्हा मन उदास आणि नाराज असतं, पूर्णपणे खचलेलं असतं. अशा अवस्थेत बाह्य जगाशी निशब्द संवाद साधण्याचा मार्ग म्हणजे खिडकी. तर यावरून ही कविता केली आहे. शीर्षक आहे खिडकी. तुम्हाला नक्की आवडेल, शेवटपर्यंत नक्की बघा. शीर्षक आहे खिडकी बाहेर. ही बाहेर शोधतात नजरा, खिडकी बाहेर शोधतात नजरा, तुझ्या आठवणींना, तुझ्या श्वासाला. खिडकी बाहेर शोधतात नजरा, तुझ्या आठवणींना, तुझ्या श्वासाला. मग हलका पाऊस येतो, एक सरीने पुन्हा ओलावा देऊन जातो. आपल्या दोघांचे चित्र काचेवर पडतो, पाणवलेले असतात डोळे. केवळ तयारी तुला आणि तुझ्या आठवणी जपण्याची. मग डुलते समोरची फांदी, आस व्यक्त होण्याची. मग गुंजरतो वाराही हलक्या हाताने, केसातून गालावर. बाहेर बघावं खेळत आहे आणि कल्पनेतच फिरावं तुझ्या श्वासावर. मग चमकतात विजा, तू सोबत नाहीस हे कडाडून सांगण्यासाठी. मग चमकतात विजा, तू सोबत नाहीस हे कडाडून सांगण्यासाठी. पुन्हा गडद अंधार डोळ्यात पडतो, पुन्हा गडद अंधार डोळ्यात पडतो. धाडस होत नाही बघण्यासाठी. लपंडाव गारव्याचा पुन्हा अंगाला स्पर्श करून जातो. लपंडाव गारव्याचा पुन्हा अंगाला स्पर्श करून जातो. एकटक नजरेला मोडून हळूच जागा करतो. खुणावतात त्या हालचाली निसर्गाच्या, खुणावतात त्या हालचाली निसर्गाच्या. रंग भरतात आपल्या भूतकाळातल्या चित्रणांना. आता कसं सांगू यांना हा एक लपंडाव आहे. आता कसं सांगू यांना हा एक लपंडाव आहे. खिडकी बाहेर बघावं, खिडकी बाहेर बघावं पण आत. खिडकी बाहेर बघावं पण आत, आत मात्र थैमान आहे. धन्यवाद. तुम्हाला ही कविता कशी वाटली काही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आणि युट्यूबला देखील सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.